पुन्हा एकदा सगळं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साहिल मराठी ब्लॉग्स. आज आहे दहीहंडी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सो आत्ता आपण आलेले आपल्या गावाच्या गोविंदा पथकासोबत. पूर्ण चिपळूणमध्ये जेवढ्या दहीहंड्या होणार आहेत तिथे जाणार आहोत आपण, म्हणजे सलामी द्यायला, म्हणजे दहीहंडी पूर्ण फोडण्यासाठी पूर्ण आपला गोविंदा पथक गावचा तयार आहे. सो आज पूर्ण उत्साहाने आणि जल्लोषाने आज आपण गोविंदा पथकासोबत आजची जर्नी करणार. सो पूर्ण ब्लॉग बघा, एन्जॉयफुल ब्लॉग असणार आहे आणि कंटिन्यू ब्लॉग बघा. चला तर आता आपण आता आलो खेरडीचं, वरची खेरडी तिथे आलो, म्हणजे खेरडी MIDCचा जिथे स्टॉप आहे तिथे आता पहिले आम्ही दहीहंडीला सलामी द्यायला जातो. सो ते पण बघूया, तुम्हाला पण दाखवूया. सो पूर्ण ब्लॉग बघा आजचा, मस्त एकदम आजचा एकदम एन्जॉयफुल ब्लॉग असतो. आपला जो गोविंदा पथक आहे ना तो पुढे गेला आहे आणि मी पण आता चाललो रोड क्रॉस करून. चला पाहूया तर तिथे जाऊन काय व्ह्यू असणार आहे तिकडचा पूर्ण. तर बघा अनाऊन्समेंट पण केलं आहे त्यांनी, आपण जाऊन बघूया. आता फर्स्ट पार्ट म्हणजे 4 किलोची 5 थर. आपला पूर्ण गोविंदा पथक आहे इथे, दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे आजचा काय पूर्ण जो आपला डेचा असणार ना, आज पूर्ण दिवस आपण कुठे वगैरे 4 वाजले जातात बघूया. त्याच्यानंतर हंडी बघा किती उंचावर आहे, क्रेनने तिला लटकवले पूर्ण. तिथून खाली आपली पूर्ण गावातली मुलं सगळे एकत्र. बघूया 5 थरांची सलामी आता देणार. गाईज आता सुरुवात झाली, पहिलीच सलामी आपण देतोय 5 थरांची. सो आता तुम्ही इथे बघू शकता सुरुवात झाली सलामी. असंच आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन करणार आहोत. सेफ्टी वगैरे पूर्ण आपण म्हणजे लक्ष ठेवलंय लहान मुलांच्या सेफ्टीसाठी. पूर्ण बघू शकतो आपण खाली सपोर्ट बघा गाईस किती तो एक नंबर. 5 थरांची सलामी देऊन सज्ज झाला आहे. पूर्ण काही सेफ्टी लक्षात ठेवून आपण ही सगळ्या गोष्टी करतोय. जर तुम्ही पण करत असाल तर मेन सेफ्टी आहे लहान मुलांची. त्यानुसार आपल्याला पूर्ण गोविंदा पथक एन्जॉय करायचं. भेटूया पुढे. आणि आमचा बाई समोर काय सिकल आणि एक ह्या साईड. आता सलामी देऊन झाले, आता आम्ही पुढे निघालोय. म्हणजे आता रोहित आहे आपल्यासोबत. पूर्ण बस वगैरे आहे जाण्यासाठी. जे महिलांचा पण एक गोविंदा पथक आहे, तुम्हाला मी नंतर पुढे दाखवीन गेल्यावरती. आता आम्ही खेरडी MIDCमध्ये सलामी देऊन आता आम्ही निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला. पूर्ण आमची गँग तयार आहे. चला, जे तुम्ही बघू शकता 100-150च्या पण पेक्षा जास्त लोक आता पूर्ण वालोटी गावातून आता रेडी आहेत जायला गोविंदा पथकासाठी. सो बघूयात आपण पूर्ण जर्नी आजची असणार आहे. आमच्या वालोटी गावच्या महिला गोविंदा पथक पण सलामी देत आहेत, समोर बघू शकता तुम्ही. म्हणजे चिपळूणमध्ये पहिल्यांदाच महिला गोविंदा पथक सलामी देतात. हे बघा चिपळूणमध्ये फर्स्ट टाइम महिलांचा गोविंदा पथक, तो पण आमच्या वालोटी गावचा. सुंदर सलामी देत. हार्दिक स्वागत. मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक आता आम्ही कायच म्हणजे बहादूर शेखच्या थोडं मागे आहोत. नंतर आम्ही पिंपळीमध्ये आहोत, तिथून परत आम्ही रिटर्न फिरून चिपळूण. महिलांची बारी झाली, म्हणजे महिलांचा गट गेला, आता पुरुषांचा गट आहे. चिपळूणमध्ये पहिल्यांदाच महिला गोविंदा पथक आहे, तो पण वालोटी गावाने सुरुवात केली. चांगली गोष्ट, एक युनिक पद्धत दिसते तुम्हाला बघायला. म्हणजे पुढे चिपळूणला पण असते, आपण बघूया पहिला हिता बघूया. आता पुरुषांची बारी सुंदर प्रयत्न पहिला तर पूर्ण होतोय. उंचीवर त्याच्यानंतर आम्ही इथे म्हणजे स्टार्टिंगला फक्त सलामी देत चालू, त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती करू आम्ही. पहिला सलामी देऊ त्यानंतर पुढे करू. आता पहिला आपण सलामी देऊ त्यानंतर पुढे जायचं आहे ते जाऊ. तर पूर्ण होतोय. कमॉन अतिशय सुंदर अशी सलामी
5वा थर पण उभा राहिला आई काली श्रीमा गोविंदाकडून कमॉन. मंडळातील सर्वांचं स्वागत करत आहे. सुंदर आता तुम्हाला आहे ना आम्ही फिरता गोविंदा पथक दाखवतो. म्हणजे आपण जेव्हा असे थर लावतो ना तेव्हा पूर्ण असं गोविंदा पथक रोटेट होतो. तो रोटेट होताना मी आता तुम्हाला दाखवणार पूर्ण. बघा युनिक असणार आहे काहीतरी म्हणजे बघा पूर्ण जेव्हा सेटअप लागेल ना तेव्हा वरच्यापासून ते खालच्यापर्यंत खालून पूर्ण असं गोल सर्कल फिरण्यात येईल. तेव्हा तुम्ही बघू शकता. एवढी उंच नाही ही हंडी पण बघूया आपण बसतो का आपल्याला गोविंदा पथक. गेल्या वर्षी खूप फेमस झाला होता आपला फिरता गोविंदा पथक. सो आता आपण पहिली म्हणजे फर्स्ट टाइमच ट्राय करतो. सो काय बोललो तर काय मी तुम्हाला फिरता म्हणून. खालच्या थरापासून ते वरच्या थरापर्यंत पूर्ण गोविंदा फिरला जातो. महिला गोविंदा पथक अजून एक दुसरं गोविंदा पथक आलं महिलांचं. गर्दी बघायची तर किती भरपूर गर्दी आहे. म्हणजे आता आम्ही सिटीवरतो तिथे गर्दी बघायची. तिथे ना प्रत्येक गोविंदा पथकाला हंडी फोडण्याची संधी दिली जाते. म्हणजे जो इथे गोविंदा पथक सलामी देईल त्याला हंडी फोडण्याचं मान्य.
एक गोविंद पदक महिलांचं येत आहे. जोरदार टाळ्या. या ठिकाणी काही काळेश्री गोविंद पदक वालोडीच्या महिला सलाम देण्यासाठी आले आहेत. पाहूया आपण सगळेच जण त्यांना सहकार्य करूया आणि हा थरार आपल्या डोळ्यामध्ये साठवूया. महिला पदकाची रचना सुरू झालेली आहे. मला वाटतं हे गोविंद पथक आपल्याला ह्याची आठवण करून देत आहे की आम्ही केवळ तुमचं लावणीतून मनोरंजन करत नाही तर साहसाचे खेळ दाखवणं ही सुद्धा धमक आमच्यामध्ये आहे आणि यासाठी त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कारण माझे रसिक प्रेक्षक त्यांच्या लावणीचाही कार्यक्रम पाहत आहेत परंतु त्याचबरोबर एक साहसाचा कार्यक्रम सुद्धा सगळेजण आपण पाहतो आहोत. आणि काळेश्री गोविंद पथक वालोडी महिला आणि चौथ्या थरापर्यंतची सलामी या ठिकाणी ती आपल्याला देऊ इच्छितात. त्यांना प्रमोट करण्यासाठी कोणा करा आपल्याला पाहायला मिळतोय. सगळे खात आहे तिकडे. म्हणजे आता गोविंदा पथक आम्ही पूर्ण सलामी वगैरे देऊन आलो आणि आता इथं नाश्ता झालो सगळ्यांचा. स्वतः निघाले सगळे तर आम्ही खाली चाललो चिपळूणला. हो अरे विनोददा वगैरे सगळे काहीच आमचं आई काळेश्री गोविंदा पथक पूर्ण आता पिंपरीच्या इथं आम्ही सलामी देऊन आलो. आता खाली चिपळूणला चाललो आम्ही. सो किमान आता बोललात तरी आपण चेक करूया. वाजलेत आता 6:45 वाजलेत आणि आता आपण निघालो खाली चिपळूणला. म्हणजे अर्धा निम्मा तास पिंपरी सती खेरडी इथेच गेला त्याच्यामुळे आता आपण पुढे निघेलो. बहादूर शेखला आलेला आहे. म्हणजे तिकडचं आमचं झालं पूर्ण. तिकडून आता आम्ही बहादूर शेखला आलेलो आहे. हो आमचा योग्यता वगैरे सगळे आहेत इकडे. गाईस पब्लिक बघा इथे गाईस समोर हंडी पण लावले किती उंच आहे. हंडी पण गाईस खूप उंचावर आहे. गँग पूर्ण गर्दी खूप आतमध्ये जायलाच जागा दिसत नाही. चार तासांनी पूर्ण फिरतोय. म्हणजे पिंपरी बहादूर शेख वगैरे करत आता आम्ही खाली चिपळूण मार्केटमध्ये आलो. इथला घर लावून झालं की आता आम्ही पिंपरीमध्ये फोडण्यासाठी जातो. समोर तुम्ही बघू शकता काकडी नृत्य कोकणामध्ये. इथं आपण पुढे जर खड्डे असतील तर पुढे जाऊ नाहीतर मी इथूनच बघा पूर्ण ब्लॉग बघा. एंडिंग आपण माझ्या मते तर देवळामध्ये केल्यावर पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडला असेल तर कमेंट करा.